आज त्यांच्या प्रचाराच्या समारोपण केलं. ज्यांनी आता अतिशय थोडक्यात चांगला विचार मांडला तर आपले संजय भाऊ, आपले तुझ्या जगताप जिल्हा परिषदला सर्वच, मी नाव घेत नाही का, सर्वच प्रमुख आहे. आणि तात्या मला आज आनंद वाटते की आसूच्या 12 बडोद्याचे प्रत्येक समाजाचे माणूस आज इथे जमा आणलेली लोक नाही, की मनानं लोक आल्या. आणि हे लोक येत्या 5 तारखेपर्यंत तुम्हाला संघर्ष करून जे वज तुम्ही उतरायला सांगता ते वज उतरायला इथे जमल्या. आणि सत्यच आहे की पहिल्या पंचायत समितीला आपल्याला आठवत असेल की आपण 3 विमान चिन्ह घेऊन आपण इथं निवडणूक लढलो. आपलं तुम्ही लहान असणार तेव्हा आपण तरुण होते, तात्या तुम्ही तरुण होत्या. दादाचे प्रचाराला येऊ शकत नव्हते, पण पाटील तात्या कोंडरगाव यांच्या नेतृत्वाखाली आपण ती इलेक्शन लढली. आणि ती माझी पहिली इलेक्शन होती. आणि त्या इलेक्शन मध्ये पण जो व्यक्ती उभा होता त्याला आपण पाडलं. आणि आज त्याचाच दिवाणजी उभा आहे, एवढं तुम्ही असं करू शकता. परत मनोसाध्या घडतो आणि तो इतिहास घडवायचा आज तुम्हाला सर्वांना संधी मिळाली आहे. काय वकील साहेब, बरोबर आहे चुकीचं आहे? आणि त्या इलेक्शनला जेव्हा आपण सामोरे गेलो तेव्हा आसूकरांनी प्रचंड साथ आपल्या सर्वांना दिली. आणि 3 विमान इतक्या जोराने उडले की एका बाजूला राजेगडाचे 8 मत होते, चिमणरावचे 8 मत होते. ज्या ठिकाणी आम्हाला 3 मतं जात होते तो सभापती होत होता. आणि धनुदादा ते 3 मतं आज काळेश्वर देवरा देतो उभं सांगतो की 1 रुपयालाही कोणी विंदळ नाही, असंच असं उचलून आपले 3 मतं दिले की आपल्या भागाच्या विकासाकरता दिले. आणि मग आपली तेव्हा मागणी काय होती की बाबा आसू फलटण रस्ता व्हावा. आपली मागणी होती की आपल्या भागातले लोक, मुलं, तरुण मुलं लागावे नोकरीला. आणि आज ते म्हणतात की मी सोडलं. तुम्हाला असं करायला एक भाषण त्यांचं आठवते श्रीमंतांचं की ते म्हटले की मी विचारतो राष्ट्रवादी कुणाची. आणि अजितदादांना आपण म्हणलं नाही, मी विचारतो राष्ट्रवादी माझी नाही, मी पाहिजे असं राष्ट्रवादी का तो पाहिजे. आज 3 इलेक्शन राष्ट्रवादी माझ्या पाठीशी उभा आहे. ते भरपूर मोठे, मी त्यांच्यावर टीका करत नाही, माझी उंची त्यांच्या बरोबर अतिशय तुलनाही करू शकत नाही, परंतु मी त्यांच्यावर कधीही टीका करणार नाही. 30 वर्ष त्यांच्यावर काम करणार. परंतु आज माझा नेता अजितदादा, मग आमदारकी असो, नगरपालिका असो आणि पंचायत समिती असो, मला घड्याळाच्या चिन्हावर माझे उमेदवार, माझे कार्यकर्त्यांना संधी घड्याळाच्या चिन्हावर उभा करायची आज माझ्या नेत्याने दिली. आणि किती त्यांनी जंग पसरलं. दादाने पण ओळखले जाते की तुम्ही 6 महिन्यात जर 4 पक्ष बदलत असाल, एकदा साहेब, एकदा दादा, परत साहेब, परत दादा आणि मग शेवटी शिवसेना. आम्हाला वाटलं की आता परत काय पंचायत समितीला बदलाचं चाललं होतं तात्या. पण तो काळेश्वरच आपल्या पाठीशी होता. मित्रांनो, आपण नेहमी राजकारण करताना मी आपल्याला पूर्वी पण सांगितलं होतं की आमदारकीच्या इलेक्शनला, आपण खासदारकीच्या इलेक्शनला जेव्हा दादांचं ऐकून आपण पक्षात राहिलो आणि आपण सांगितलं होतं की आपल्याला पक्षात राहायचं होतं की आपल्याला आपलं पूलचं काम करून घ्यायचं आहे. आसू ते तवशी ते पूल आमच्या आसूकराकरता महत्वाचं काम आहे. आणि तेव्हा विरोधकांनी राजू आपल्याला टीका केली की पुलाचं काम अजून सुरू नाही, पूल कुठे होणार आहे. आज आपण जाता जाता आपण सर्वांनी करून टाकलं की पुलाचं काम जोरात सुरू झालं आहे. 18 कोटी आपल्याला मंजूर झाले आहेत. आसू फलटण रस्त्याकरता त्या आम्ही नव्हतो, पण तुम्ही सर्वांनी दादांच्या बरोबर आसू ते फलटण चालत गेला होता. राजाळ्यात भाकरी आणि चटणी राजाळ्यात तुम्ही खाल्ली होती. तेव्हा आसू रस्ता आपण करायचे प्रयत्न केले. साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर साहेबांनी थोडा फंड दिला आणि तात्या तुमच्या गावातलेच पहिला नापा त्या रस्त्याचे पहिले कॉन्ट्रॅक्टर म्हणून नेमले होते. परंतु एका वर्षात जेव्हा खासदारकी केल्यानंतर तेव्हा आपण ज्या काम केलं त्याच्याकरता पहिली मागणी आपण केली की दादांपाशी रंजन की आम्हाला नितीन गडकरींच्या माध्यमातून आसू ते फलटण रस्ता आणि म्हणून 266 कोटी मंजूर होऊन एका महिन्याच्या आत रस्ता सुरू झाला. आज तुमच्या पुढे रस्ता आहे. तात्या तो रस्ता नुसतं स्टँड पर्यंत होता. आसू स्टँड ते गिरवी स्टँड आपण पुढे 2 किलोमीटर
आमची माळीमाळ्यापर्यंत सर्व लोकांचा, सर्व शेतकऱ्यांना हे रस्ता व्हावं आणि जो रस्ता जिथं आज जिथं सगळे बसल्यात आपण जिवंत आहे तोपर्यंत त्या रस्त्याला काय होत नाही, ह्या क्वालिटीचा रस्ता आपण करावा. आपण 14 वर्षापूर्वी परिवर्तन केलं, आपण 14 महिन्यापूर्वी परिवर्तन केलं. 30 वर्षाची आमदारकी आपण बदलून आपण एक साधं सामान्य माणूस, सचिन पाटलासारखा माणूस आपण आमदार केला. अगोदर आम्ही जेव्हा प्रचारात फिरतो, आम्ही सचिन पाटलाबरोबर अचानक सचिन पाटील फोन करायचा, त्याच्या भावाला म्हणत आज किती क्रेट गेलेले सीताफळची. सामान्य शेतकरी माणूस की प्रचार करता करता ते म्हणतात 30 क्रेट गेली, बघ ठीक आहे, उद्या 25 जायला पाहिजे. असा माणूस आपण परिवर्तन केला. तो माणूस आसू गावात 14 महिन्यात 4दा येऊन गेला. 25 वर्षात दीदला कोण आलतं का हो शिरखुर्मा खायला आमदार? आज ह्या शिरखुर्मा पहिल्यांदाच सचिन पाटील तुमच्याबरोबर शिरखुर्मा खायला लागले, दिवाळीला आपल्या बरोबर आलाय. आज आपल्या पुढं शासन आपल्या गाडी 1 महिन्यापूर्वी त्यांनी घेऊन आलंय. 25 वर्षात आला कोणी आणलं का शासन? सर्व शासन, मग पोलीस खाता असू दे, प्रांत असू दे, तहसीलदार असू दे, इरिगेशन असू दे, एमएससीबी असू दे. आज एमएससीबीचे 2 ट्रान्सफॉर्मर जे आपल्याला पाहिजे होते इतक्या दिवस चाललं होतं की ते आज त्यांनी मंजूर करून घेतलं. आणि ह्याच्याकरताच आपल्याला परिवर्तन करायचं आहे, ह्याच्याकरता आपल्या परिवर्तनचं मत महत्वाचं आहे. मित्रांनो, एकावर टीका केली, एकावर कमी लेखलं किंवा एखादा मी कमी बोललो की ह्याची जात काढली, ह्यो कुठनं आलाय, ह्याला पब्लिक काही महत्व देत नाही. तात्या 30 वर्ष ह्यांना माहित नव्हतं की मी कुठनं आलो. तेव्हा तर मला खांद्यावर घेतलं होतं. आणि आताच मी कोल्हापूर आलो. अहो, आसू गावातले प्रामुख्याने पहिला सातबारा माझा आहे. त्याच्यानंतर मग एकताळे आहे माझ्या अंदाजाने. बाकी सर्व आम्ही बाहेरनं आलोय. आपण तुम्ही कुठून आला? तुम्ही तात्या कुठून आलाय? जयगाव. काय बाकी सर्व नाव घेतले तर सर्व बाहेर नाही. परंतु तुम्ही कुठून आलाय? खटाव तालुका. परंतु ही आमची कर्मभूमी आहे. तिथं आम्ही जन्मलोय, तिथं आमचं कर्म आहे आणि तिथंच आम्ही जाणार. तिथंच मी माझ्या वडिलांना धन पण केले. हेच माझा आसू आहे, हेच मला सांगण्याचं आहे. नुसतं येऊ बाहेर ना आलाय आणि मी राजा. तुम्हीच राजे, मी म्हणत नाही. मी जाहीर म्हणतो तुम्हीच राजे. तुमचं राज्य अभिषेक 1926 साली झाले आणि परत ब्रिटिश राज संपल्यानंतर आंबेडकरांच्या संविधानानं जीवन वकील सर्व राज्य काढून घेतले. त्याच्यानंतर राज्य कुणाचेच नाही. पण अजून जर तुम्ही बाबासाहेब आंबेडकर पेक्षा मोठा आहे तर तुम्हीच राजे. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या पेक्षा मोठं नाही. आम्ही कोण आणि तेच तुम्ही आम्हाला गेल्या 35 वर्ष तुम्ही जे आम्हाला प्रेम देत आहे हेच सर्व मोठं आहे. अहो, विकासावर बोला. कुठे आम्ही विकासात चुकलो त्याच्यावर आम्हाला आमच्यावर टीका करा. तुम्ही एखादा फालतूच माणूस उभा करून तुम्ही एखाद्या घराण्यावर बोलला तर ते आमचं घराणं कमी होत नाही. कुणी काय म्हटलं होत्या की मी जर म्हटलं की रघु आप्पा तुम्ही कमीच आणि होताय का? नाही हो. अहो, माझंच मूर्खपणा दिसतो. माझ्या दृष्टिकोनी माझ्या आसू गावात 12 वर्षाचे समाज आहे. आम्ही नेहमी एकत्र राहिलो. एकत्र दिवाळी, एकत्र शिरखुर्मा, कित्येकदा इतिहास सांगतोय. आम्ही एकत्र बसतोय. एका सतरंजीवर आज आम्ही इथं बसलोय आणि हेच आमचं इतिहास आणि हेच आमचं एकपण की आसूचं कायम आम्ही टिकून न्यायचं आहे. हेच दादांचं स्वप्न होतं. कधी भांडणं झालं, यात्रा असली तर झालं म्हणजे की आपण सर्व एकत्र राहायचं आणि हेच एकत्रपण आज आपल्याला टिकून राहायचं आहे. इलेक्शन येतील, इलेक्शन जातील, त्याचं मला तर हे नाही. परंतु आपण इथं राहणार आहे. रोज आपण इथं राहणार आहे. रोज आपण एकमेकाचा चेहरा बघणार आहे. आज जर कुठे काय झालं तर तुम्ही माझ्या मदतीला पहिले राहणार आहे आणि मी तुमच्या मदतीला पहिले येणार आहे. हे मागचा इतिहास सांगितलाय. कोण त्याचं फलटच येत नाही आपल्याला. मी कधी त्या व्यक्तीला उत्तर दिलं नाही की किती टीका केली का माझी उंचीचा तो नाहीच आहे म्हणून मी त्याला कधीच उत्तर दिलं. मित्रांनो, मी कारखान्यावर बोलतो. मी कुणा व्यक्तीवर बोलत नाही. का हो, श्रीराम कारखाना आपला आहे. श्रीराम कारखाना तात्या आपला आर्थिक नाळीचा आहे. आसू ते गिरवी एका टोकपासून आपण बघतोय. ऊसाचा धंदा आपला प्रामुख्याने आहे आणि ऊसाचा धंदा करता आपण सर्व कारखान्याकरता आपण ऊसाचा दरा करता आपण आपल्या जीवाचं रान करतोय.
गोपी फाट्यावर तात्या आपण सर्वांनी उसाचं आंदोलन केलं, कुठल्या पक्षात असला आपण बघितलं नाही, आणि ते आंदोलन काय केलं, आपलं ऊस पीक मोठं आहे आणि म्हणून आम्ही श्रीराम साखर कारखान्यावर बोलतो. आम्ही श्रीराम कारखान्याची तुलना माळेगाववर करतो, श्रीराम कारखान्याची तुलना शेजारी सोमेश्वरवर करतो आणि म्हणून त्यांना राग येतो. त्या विश्वासाने तुम्हाला श्रीराम कारखाना चालवायला दिला, त्या विश्वासाला तुम्ही तडा दिलाय. तुम्ही श्रीराम कारखान्याची जमीन विकली, आम्ही मान्य करतो, ठीक आहे. अडचणीत होता, जमीन विकली, तुम्ही 10 वर्ष कारखाना चालवायला दिला, ठीक आहे. परंतु पुढच्या काळात तुम्ही करताय, किरण जेव्हा तुम्ही एका दुकान भाड्याने घेतो, जर 10 रुपये भाडं असल्या 10 वर्षांना त्याचं काय 5 रुपये भाडं करतोय का, 20 करणार ना. हे आमचा मुद्दा आहे आणि ह्याच्याकरता तुमचं मतदान आम्हाला पाहिजे, ह्याच्याकरता आम्हाला परिवर्तन. आम्हाला कोणाचा व्यक्तिगत दोष नाही ह्याच्याकरता. दुसरं उदाहरण घ्यायचं की जेव्हा दूध संघ आपण ताब्यात घेतला तेव्हा दूध संघाचं 1,25,000 लिटर होतं. तुम्हाला खरं म्हणजे दूध संघ जर सुरू केला असेल तर तेव्हा दादाजी व्हाईट चेअरमन असताना तेव्हा दादाजींनी ट्रक मधनं एक कॅन घेऊन दूध एका ट्रक कलेक्शन करायचं आणि त्याच्यानंतर मग डॉक्टर कृष्णचंद्र मोहितेंनी दूध संघ स्थापन केलं आणि ते दूध संघ 1,25,000 लिटर पर्यंत गेलं. आणि मग श्रीमंतांच्या ताब्यात आल्यानंतर आज वाईट परिस्थिती आहे की एकही लिटर दूध संघात नाही. आज जिल्हा बँकेचं 101 लिहून लिलाव निघालाय दूध संघाचा. तुम्हाला अनुभव आहे दूध संघाचा चालवायचा, तुम्हाला अनुभव आहे. तुम्ही जर दोघी 5,000 लिटर वरनं जर 5 लाख लिटर घेऊ शकताय तर माझा सर्व समाज शेतकऱ्यांचं दूध संघ तुम्ही 1,200 लिटर तर ठेवायला पाहिजे, 1.25 लाख लिटर ठेवायला पाहिजे, वाढू नका मग तेवढं ठेवायला पाहिजे. म्हणजे तुमचं अर्थ आहे की तुम्हाला काही करायचं नाही, तुम्हाला खासगी राहणार. आणि हे मी बोलतोय म्हणून त्याला आणि सत्यच आहे, हे खोटं असलं तर ते सांगू दे. आज मी अजित पवार बरोबर आहे, रणजित दादांबरोबर काम करतोय महायुतीमध्ये आणि फलटण तालुक्याने प्रचंड परिवर्तनाचा साथ आमदारकीला दिली. नगरपालिकेला आम्ही जेव्हा प्रचार करत होतो की मला वाटते मनोज तात्या होते, प्रावी म्हणून तुम्ही होता, की फलटण शहराने इतका साथ दिला की जिथं जाऊ तिथं फलटण शहरात आम्ही बघत होतो की खड्डे, अंडरग्राउंड गटरच नाही, कामच नाही, इच्छाशक्ती नव्हती काम करायची. जेव्हा एखाद्या व्यक्तीला तुम्ही 25-25 वर्ष सत्ता देतो तर त्याची चूक नाही, हा जनतेची चूक आहे. त्याला तुम्ही आळशी करताय आणि तो तुम्हाला एका ग्रांटेडला काय म्हणतात मराठीमध्ये ग्रहित करतायत तुम्हाला की ह्याच्या पुढे पर्याय नाही, ह्याच्या माणसांपुढे ह्या जनतेपुढे मामा पर्याय नाही आणि म्हणून ते आमच्या शिवाय त्यांना पर्याय नाही. आज आपल्याला दाखवलं की पर्याय आलाय, आपल्या संजीव भाऊ आणि आमची जगताप बहिणी उभा आहे, हेच पर्याय करतात. आपण आणि जगतापावर येऊन त्याचं काय झालं, मी वैयक्तिक आणि जगताप नाही, 6 महिने ते इथं राहिले. 6 महिन्यानंतर RPI ला गेले तात्या आणि त्याच्यानंतर ते साताऱ्याला घर घेऊन राहिले, माझ्या गावात कधी आले नाही. आणि मग परत आता रिटायरमेंट झाल्यानंतर परत उभा आहे. हा सर्व तुम्ही विचार करून तुमचं मतदान कुठे करायचं आणि कशा करता करायचं ह्याच्याकडे तुम्ही सांगतो. मित्रांनो, तुम्हाला भडकावून माझ्या उलट बोलल्यानंतर तुम्हाला लोक बोट घालतील. राजकारणात तुम्ही ते घालून घेऊ नका. त्याचं उत्तर जर द्यायचं असलं तर 5 तारखेला मतदानाच्या पेटीतून कुणी किती बोललं तर अंगाला भोकं पडत नाही आणि कुणी काय बोललं तर त्याच्या आई वडिलांची संस्कृतीच दिसती आणि माझे लोक माझ्यापासून अजून काय घट होत्यात. त्यांनी किती वाईट बोलू दे, जेवढं वाईट बोलतात तेवढं माझे लोक माझ्यापर्यंत घट होतात, माझ्या कुटुंबाजवळ राहतात. ही मला आज विश्वास तुम्ही सर्वांनी द्यायचे. मित्रांनो, आमदारकीला आपण 1140 मताचा लीड घेतला होता. मला आज तुमच्याकडे एक शब्द पाहिजे की ह्या इलेक्शनला 1140च्या पेक्षा जास्त मताचं लीड हुसेन भाई घड्याळ चिन्ह आहे. आणि ही लीड आपल्याला 1500च्या ते 1700 पर्यंत जायचं असेल तरच आपण इलेक्शन जिंकायचं. मला काही शंका ती माझा शंका नाही. तुम्हाला सर्वांना इथं बघून तुमचा उत्साह बघून मला माझाच उत्साह वाटलाय की बाबा 2-3 दिवस मी जरा इकडे तिकडे तालुक्यात, परंतु मी आज जाता आपल्याला एकच विनंती करणार, मला तालुक्यात पण फिरायला लागणार. मी आज वासूची जबाबदारी तुमच्या सर्वांच्या खांद्यावर देतो. मला खात्री आहे तुम्ही जे आज बूथ कमिटी केली, तरुणांनी आपल्या आपल्या ह्याच्यात वॉर्ड मध्ये 2-2, 3-3 बूथ कमिटी केली. तुम्ही त्या बूथ कमिटी प्रमाणे काम करा.
कुठे अडचण असली की रात्री 1 ला येऊ 12 ला येऊ, तुम्ही मला फोनवर संपर्क करा की ला भेटा, मी जरूर त्याची भेट घेऊन त्याला दुरुस्त करतो. परंतु मागच्या इलेक्शन सारखं मी तुमच्या बरोबर रोज नसणार, एवढी मला मुभा द्या आणि एवढी मुभा देऊन मला खात्री द्या की माझ्या खांद्यावरची जबाबदारी तुम्ही सर्वांनी घेतली आणि मनोज तात्याचं वजा आपल्याला उतरायचं आहे आणि 5 तारखेला या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने आपल्याला विजय करत आहे. एवढं मी सांगून